नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण ह्यूमन नर्वस सिस्टीमविषयी सध्या त्या ठिकाणी स्टडी करत आहोत आणि यामध्ये आपण CNS आणि CNSमध्येही पुन्हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्डविषयी डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला त्या ठिकाणी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमविषयी माहिती घ्यायची. त्यातही पुन्हा ज्या काही नर्व्ज असतात त्या नर्व्जविषयी जास्त जाणून घ्यायचं आहे. आता एक साधी सोपी डायग्राम काढतो मित्रांनो. समजा हा जर आपण ब्रेन जर मानला आणि हा जर आपण स्पायनल कॉर्ड जर आहे असं जर मानलं तर आपल्याला हे तर माहिती आहे या ठिकाणी ब्रेनपासून बाहेरच्या बाजूला आणि स्पायनल कॉर्डपासून देखील बाहेरच्या बाजूला या ठिकाणी वेगवेगळ्या नर्व्ज निघत असतात. या नर्वची संख्या किती असते आणि त्यांना काय म्हणतात हे देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच जर समजा त्या नर्व्ज ब्रेनमधून निघत असतील तर त्यांना त्या ठिकाणी क्रॅनियल नर्व्ज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्रॅनियल नर्व्ज. आणि जर याच नर्व्ज स्पायनल कॉर्डमधून जर ओरिजिनेट होत असतील तर त्यांना स्पायनल नर्व्ज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्पायनल नर्व्ज. मग आपल्यासाठी या नर्व्ज महत्त्वाच्या आहेत का? तर यस, या नर्व्ज महत्त्वाच्या आहेत. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून यांना कन्सिडर केलं जातं. म्हणजे बघा, या ठिकाणी हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन CNSचे घटक आहेत, पण या ठिकाणी फक्त CNS असून नर्वस सिस्टीम कंप्लीट होत नाही. या CNSला आपण जर कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनचा दर्जा दिला, फॉर एक्झाम्पल ब्रेन हा कॅप्टन आणि हा व्हाईस कॅप्टन आणि आपली बॉडी म्हणजे जर आपण ग्राउंड जर कन्सिडर केलं तर या नर्व्ज ज्या काही आहेत ना मित्रांनो, तर ह्या ग्राउंडच्या सगळ्या भागापर्यंत त्या ठिकाणी खेळणारे हे प्लेयर्स आहेत. ह्यांच्याशिवाय या ठिकाणी हे नर्वस सिस्टीम व्यवस्थित पद्धतीनं काम करू शकणार नाही. आपल्या ब्रेनला किंवा स्पायनल कॉर्डला जे काही इनपुट्स भेटतात सगळ्या बॉडीकडून आउटर एन्व्हायरमेंटचे, हे या नर्व्सच्या माध्यमातूनच भेटणार आहेत. आणि CNSनं म्हणजेच या ब्रेननं आणि स्पायनल कॉर्डनं जे काही त्या ठिकाणी डिसिजन्स घेतलेले आहेत, त्या ठिकाणी प्रोसेसिंग केलेली आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील या ठिकाणी या नर्व्सच्या माध्यमातूनच होणार आहे. म्हणजे एकंदर या ठिकाणी ऑन फील्ड काम करणारे जर कोणते घटक असतील तर या नर्व्स आहेत. लक्षात आलं का? तर या नर्व्सच्या लोकेशनवरून आपण त्यांचे प्रकार किती पाडलेले आहेत तर दोन. पहिले आहेत क्रॅनियल नर्व्स, ज्या या ठिकाणी ब्रेनमधून बाहेर पडतात. साहजिकच ब्रेनमधून बाहेर पडतात, क्रॅनियमच्या एरियामधून बाहेर पडतात आणि या मुख्यतः आपला जो काही हेडचा एरिया आहे तर या एरियामध्येच पसरलेले असतात. या एरियामधल्याच वेगवेगळ्या भागांवर त्यांचं कंट्रोल असतं. आणि हा स्पायनल कॉर्डमधून ज्या काही निघणाऱ्या स्पायनल नर्व्ज आहेत तर या मुख्यतः नेकच्या खालच्या भागावर त्या ठिकाणी कंट्रोल ठेवतात. ह्यांची संख्या किती आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. क्रॅनियल नर्व्ज ज्या काही आहेत तर ह्या 12 पेअर्स असतात. किती बरं? 12 पेअर्स, 12 पेअर्स. या ब्रेनमधून दोन्ही साईडला 12-12 अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्यांची संख्या असते. स्पायनल नर्व्हची संख्या असते मित्रांनो 31 पेअर्स. किती असते? 31 पेअर्स. तर या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय शिकायचं आहे तर क्रॅनियल नर्व्जविषयी शिकायचं आहे. ठीक आहे. तर क्रॅनियल नर्व्हची संख्या ऑलरेडी मी सांगितलेली आहे 12. आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर कोणत्या क्रमांकाची नर्व, तिचं नाव काय. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नर्व जी काही आहे क्रॅनियल नर्व तर तिचं नाव आहे ओल्फॅक्टरी नर्व. तिचं लोकेशन कुठं असतं, तिचं काम काय आहे हे पाहावं लागेल. दुसऱ्या नंबरची जी काही नर्व आहे तर ती आहे ऑप्टिक नर्व. तिचं लोकेशन पाहावं लागेल. ती नेमकी कोणत्या पद्धतीची आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीची म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये नर्वचे 3 प्रकार असतात मित्रांनो. एक असतात सेन्सरी नर्व्ज, दुसऱ्या असतात त्या ठिकाणी मोटार नर्व्ज आणि तिसऱ्या जे काही असतात तर त्या मिक्स्ड नर्व्ज असतात. वाटलं तर थोडंसं हा चार्ट पाहण्याच्या पूर्वी त्याविषयी आपण पाहूया. आता हा ब्रेन आणि हा स्पायनल कॉर्ड. मित्रांनो समजा हा जर ऑर्गन जर गृहीत धरला तर या ठिकाणी या ऑर्गनपर्यंत नर्व्ज पोहोचलेले असतात. आता या नर्व्ज ज्या काही आहेत तर पहिल्यांदा या ठिकाणी स्पायनल कॉर्डला कनेक्ट होतात आणि स्पायनल कॉर्ड थ्रू या ठिकाणी ब्रेनला कनेक्ट होतात. या नर्व्ज काय करतायत तर ऑर्गनकडून ब्रेनकडं त्या ठिकाणी सिग्नल पास करतायत. ज्या नर्व्ज ऑर्गन टू ब्रेन या पद्धतीनं सिग्नल त्या ठिकाणी ट्रान्सफर करतात तर यांना सेन्सरी नर्व्ज म्हणतात. काय म्हणतात बरं? सेन्सरी नर्व्ज.
का बरं? कारण त्या आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट सेन्स करतात. फॉर एक्झाम्पल, हा समजा हात आहे, या हातावर कुणीतरी चिमटा घेतला तर साहजिकच तो सिग्नल ताबडतोब पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड आणि तिथून पुढं माझ्या ब्रेनला पोहोचणार. म्हणजेच इथं या ठिकाणी सेन्सेशनचं काम करणारी ही नर्व आहे, त्यामुळे हिला सेन्सरी नर्व म्हणणार. आता साहजिकच या ठिकाणी ब्रेन त्या गोष्टीवर, त्या सिग्नलवर काहीतरी प्रोसेसिंग करणार आणि मग त्या ठिकाणी त्या हाताला त्या ठिकाणी काहीतरी संदेश सिग्नल पाठवणार की बाबा तू तिथून मागं घे हात. लक्षात आलं का? तू तो हात मागं घे. आणि या ठिकाणी तो जो दुसरा सिग्नल असतो तर तो कुठून कुठं जातोय बरं मित्रांनो? तर तो जातोय ब्रेनकडून, तो जातोय ब्रेनकडून त्या ऑर्गनकडं. म्हणजेच या ठिकाणी ब्रेन टू ऑर्गन जो सिग्नल त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतो तर त्याला मोटार नर्व असं म्हणतात. ज्या नर्वमधून हा सिग्नल पास होत असतो तर त्या नर्वला काय म्हणतात बरं? मोटार नर्व. म्हणजे ऑर्गन टू ब्रेन हा जो काही आहे तर सेन्सरी नर्व झाली आणि ब्रेन टू ऑर्गन सिग्नल घेऊन जाणारी नर्व जी काही आहे तर ती मोटार नर्व आहे. मग आता तिसरा प्रकार कोणता आहे तर मिक्स्ड नर्व. तिसरा प्रकार कोणता आहे? मिक्स्ड नर्व. अशाही काही नर्व्ज असतात की ज्या सेन्सरी आणि मोटार दोन्हीचंही काम करतात आणि त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात बरं? तर त्या या मिक्स्ड कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे आपल्याला एकंदर ह्या सगळ्याचाच विचार करावा लागणार आहे. ठीक आहे. तर इथं आपण क्रमाक्रमानं या ज्या नर्व्ज आहेत त्या क्रॅनियल नर्व्ज त्या सर्वप्रथम अभ्यासूया. पहिली जी नर्व आहे तर ती ओल्फॅक्टरी नर्व. ओल्फॅक्टरी नर्व त्या ठिकाणी असते कुठं? तर लक्षात घ्या मित्रांनो, ओल्फॅक्टरी नर्व, ओल्फॅक्टरी हा शब्द जेव्हा येईल तेव्हा समजून घ्या स्मेलिंगशी संबंधित आहे. आणि स्मेलिंग म्हटलं तर तेव्हा त्या ठिकाणी नोजचा उल्लेख तर येणारच. नोजमध्येही आपण जेव्हा त्या ठिकाणी नोजचा बारकाईने अभ्यास करू, सगळ्यात बाहेरचा जो भाग असतो ना नोजचा मित्रांनो, ज्या ठिकाणी हेअर्स असतात आतल्या बाजूनं म्हणतोय मी, नॉस्ट्रिल्समध्ये, तर त्याला वेस्टिब्युलर रिजन म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या आत जो काही म्युकस असणारा एरिया असतो त्याला रेस्पिरेटरी रिजन म्हणतात. आणि नोजच्या सगळ्यात मागचा जो भाग असतो खऱ्या अर्थानं तिथं त्या ठिकाणी स्मेलिंगची कॅपॅसिटी असते. तिथं काय असतात तर या ओल्फॅक्टरी नर्व्स पोचलेल्या असतात. या ओल्फॅक्टरी नर्व्स कुठं असतात तर या नॉस्ट्रिलच्या सगळ्यात मागच्या बाजूला. आणि ह्या कुठपर्यंत गेलेल्या असतात तर मित्रांनो या त्या ठिकाणी फोरब्रेनमधल्या सेरेब्रममधल्या टेम्पोरल लोबपर्यंत पोहोचलेल्या असतात. आपण त्याचं स्ट्रक्चर देखील ऑलरेडी पाहिलेलं आहे ओल्फॅक्टरी लोबमध्ये. लक्षात आलं का? तर या ठिकाणी इथं टेम्पोरल लोब ऑफ दी सेरेब्रल हेमिस्फिअर ऑलरेडी म्हटलेलं आहे. पार्ट ऑफ द ब्रेन इन विच दी नर्व बिगिन्स. कुठं स्टार्ट होती ही नर्व? तर ही त्या सेरेब्रल हेमिस्फिअरमधल्या टेम्पोरल लोबमध्ये ही स्टार्ट होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ओल्फॅक्टरी इपिथेलियमपर्यंत ही पोहोचत असते. कुठपर्यंत? कॅरी सेन्सरी इम्पल्स फ्रॉम. कुठून ते सेन्सरी इम्पल्स जात असतात तर ओल्फॅक्टरी इपिथेलियम जे नोजमध्ये असणार आहे. या ठिकाणी मोटार प्रकारची आहे का तर नाही मित्रांनो. या ठिकाणी ही जी नर्व असणार आहे तरी सेन्सरी प्रकारची आहे, कारण बाहेरून येणारा जो स्मेल आहे तर या नर्वच्या माध्यमातून कुठपर्यंत जातोय तर ब्रेनपर्यंत जातोय. तर तिचं लोकेशन आणि त्या ठिकाणी तिचं नेचर आपण ह्या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता दुसरी जी नर्व आहे तर ती देखील फार महत्त्वाची आहे मित्रांनो. ती नर्व आहे ऑप्टिक नर्व. ऑप्टिक म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल की ही नर्व कशाशी संबंधित असेल तर साहजिकच डोळ्याशी. मित्रांनो ह्याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ आय पाहणार आहोत आणि त्यावेळेस रेटिनाच्या जवळ एक ब्लाइंड स्पॉट असतो आणि त्या ब्लाइंड स्पॉटपासून एक नर्व स्टार्ट होत असते. डोळ्याच्या मागच्या बाजूनं ती नर्व स्टार्ट होत असते आणि कुठपर्यंत जाते तर आपल्या या ब्रेनच्या ऑसिपिटल लोबपर्यंत जाते. ऑसिपिटल लोब म्हणजेच काय? सेरेब्रमचा सगळ्यात मागचा भाग. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आयला या ठिकाणी ऑसिपिटल लोबशी कनेक्ट करण्याचं काम कोणती नर्व करते तर ऑप्टिक नर्व करते. साहजिकच ही देखील सेन्सरी नर्व असेल की मोटार नर्व असेल तर सेन्सरी, बाहेर जे काही घडतं त्याची इमेज बनवण्याचं काम या नर्वच्या माध्यमातून किंवा ऑसिपिटल लोबच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडते. ऑप्टिक नर्व कुठून स्टार्ट होते कुठं एंड होते हे फार महत्त्वाचं आहे. हे कुठं असते तर व्हिज्युअल कॉर्टेक्स इन दी ऑसिपिटल लोब ऑफ दी सेरेब्रल हेमिस्फिअर. या ठिकाणी जे काही सेरेब्रम आहे तर त्याच्या सगळ्यात मागचा जो भाग आहे ऑसिपिटल लोब त्या ठिकाणी ही त्या ठिकाणी एंड होते आणि स्टार्ट कुठून होते रे तर आपल्या आयच्या रेटिनापासून. रेटिना म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यात मागचा असा पडदा ज्यावर इमेज तयार होत असते. ठीक आहे. आणि ही देखील सेन्सरी प्रकारची नर्व आहे.
ठीक आहे. तर ह्या दोन अतिशय महत्त्वाच्या अशा नर्व्ज आहेत. या नर्व्जला नंबरिंग देखील फार महत्त्वाची आहे. ह्याच्यासाठी एक नियम आहे, रोमन आकडे असतात बघा, हे 1 हा 2, लक्षात आलं का? तर हे असं लिहायचं नाही 1 2 3 4 असं काहीतरी. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जी नर्व आहे, तिसरी, चौथी आणि 6वी नर्व, तर या देखील डोळ्याशी संबंधित आहेत. मग तुम्ही म्हणाल मग ऑप्टिक नर्व ही देखील डोळ्याशी संबंधित होती, आणि या तिसरी, चौथी आणि 6वी नर्व या देखील डोळ्याशी संबंधित आहेत. पण मित्रांनो ह्याच्यात थोडासा फरक आहे. जी सेकंड नर्व होती ऑप्टिक नर्व ती विजनशी संबंधित होती, पाहण्याशी संबंधित होती, आणि ही जी काही थर्ड, फोर्थ अँड सिक्स्थ आहेत तर ह्या मुवमेंट ऑफ आयबॉलशी संबंधित आहेत. म्हणजेच हे आपलं त्या ठिकाणी या सॉकेटमध्ये, आयच्या सॉकेटमध्ये जे काही आपला आयबॉल आहे तर त्याला त्याची इकडं तिकडं मुवमेंट करण्यासाठी वेगवेगळे मसल्स असतात, ठीक आहे. आणि मग या ठिकाणी या मसल्सला करेक्ट असा सिग्नल देणं हे कोणाचं काम आहे, तर या थर्ड, फोर्थ अँड सिक्स्थ अशा या ठिकाणी नर्वचं. थर्ड कोणती आहे, ऑक्युलोमोटार नर्व, ठीक आहे. आता हे एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत, ह्याची त्या ठिकाणी एंड कुठं आहे तर फ्लोर ऑफ दी ब्रेनमध्ये. आणि मित्रांनो या ज्या नर्व आहेत ब्रेनकडून सिग्नल घेऊन जात आहेत कोणाकडं, त्या आयच्या मसलकडं. आता साहजिकच ब्रेन टू ऑर्गन असा सिग्नल घेऊन जाणाऱ्या ज्या नर्व्ज असतील ना तर त्या कशा असतील रे, तर त्या मोटार नर्व्ज असतील, ठीक आहे. तर ही जी नर्व आहे तर मोटार प्रकारची आहे. कोणकोणते मसल्स ही कंट्रोल करते आयबॉलशी संबंधित, तर इथं हे देखील शक्य असेल तर लक्षात ठेवा. सुपिरियर रेक्टस मसल, इन्फिरियर रेक्टस मसल, मेडियल रेक्टस मसल, इन्फिरियर ऑब्लिक मसल आणि सिलियरी मसल आणि आयरिस मसल, एवढे म्हणजे एकूण 6 मसल्स हिच्या माध्यमातून कंट्रोल केले जातात. थर्ड नर्वच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयबॉलच्या भोवतीचे 6 मसल कंट्रोल केले जातात, आणि जी काही फोर्थ आहे तर तिच्या माध्यमातून फक्त एकच मसल नियंत्रित केला जातो, कंट्रोल केला जातो. आणि जी 6th मसल आहे डोळ्याशी संबंधित तर तिच्या माध्यमातून देखील एक फक्त आय मसल कंट्रोल केला जातो. तर या ठिकाणी शक्य असेल तर हे 6 जे मसल्स आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे, ते म्हणजे या नर्वचं नाव आणि तिचं नेचर. हिचं नेचर कसं आहे रे, मोटार. पहिल्या 2 ज्या काही होत्या सेन्सरी होत्या, थर्ड मात्र कशी आहे तर मोटार आहे. थर्ड देखील त्या ठिकाणी आयशी संबंधित आहे, पण विजनशी संबंधित नाही आहे, तर मुवमेंट ऑफ आयबॉलशी संबंधित आहे. आता चौथी जी काही आहे तर ही देखील या ठिकाणी आयशी संबंधित आहे, पण इथं देखील ती मुवमेंट ऑफ आयबॉलशी संबंधित आहे. हिला ट्रॉक्लियर मसल किंवा पॅथेटिक मसल देखील म्हणतात. काय म्हणतात रे, ट्रॉक्लियर मसल किंवा पॅथेटिक मसल. फ्लोर ऑफ दी मिड ब्रेन ला हिची त्या ठिकाणी एंडिंग आहे, आणि इथं देखील आपल्याला या ठिकाणी ह्या मसलचं नाव शक्य असेल तर लक्षात ठेवा. जसं आपण या ठिकाणी ऑक्युलोमोटार नर्वमध्ये पाहिलं होतं, एकूण 6 मसल्सला ती नर्व कंट्रोल करत होती, ही मात्र फक्त एकाच मसलला कंट्रोल करते आयबॉलशी संबंधित, आणि तिचं नाव आहे सुपिरियर ऑब्लिक मसल. आता ही जी नर्व आहे ही कशी असेल, मोटार असेल, सेन्सरी असेल की मिक्स्ड असेल, तर साहजिकच त्या ठिकाणी ब्रेनकडून आयबॉलला त्या ठिकाणी सिग्नल पास होतोय, त्या मसलला सिग्नल पास होतोय. त्यामुळं हिचं नेचर देखील कसं असेल तर मोटार स्वरूपाचा असेल, ठीक आहे. आता ही जी 5वी नर्व आहे ही मात्र या ठिकाणी लार्जेस्ट नर्व आहे मित्रांनो. हिचं नाव आहे ट्रायजेमिनल नर्व. हिचा त्या ठिकाणी आईशी काही संबंध खरं तर नाही आहे, पण इनडायरेक्टली संबंध येतो. ट्रायजेमिनल, ट्राय म्हणजेच काय तर 3, सगळ्यात मोठी नर्व आहे. आणि या ठिकाणी हिची एक जी ब्रँच आहे तर ही इकडे डोळ्याकडे येते, दुसरी जी काही आहे तर ही अप्पर जॉकडे येते, आणि तिसरी जी काही आहे तर ती मॅन्डिबलकडे येते. लक्षात आलं का? म्हणजे हिच्या एकंदर त्या ठिकाणी 3 ब्रँचेस आहेत. स्टार्ट किंवा हिची एंड कुठं होते तर पॉन्स व्हॅरुलीला. पॉन्स व्हॅरुली हा आपण कोणता भाग पाहिलेला आहे तर हाइंड ब्रेनमधला हा एक भाग आहे. त्या ठिकाणी ब्रेन स्टेममध्ये देखील हा होता, म्हणजेच त्या ठिकाणी ब्रेन स्टेममध्ये सगळ्यात वर मिड ब्रेन होता, मध्यभागी पॉन्स व्हॅरुली होते, आणि सगळ्यात खाली काय होता, मेडुला ऑब्लॉंगेटा. तर या ठिकाणी मित्रांनो हिचं जे काही सेन्सेशन्स आहेत तर त्याच्याशी संबंधित जे काही ऑर्गन्स आहेत तर ते देखील इथं लक्षात घ्या. तर कोणकोणते आहेत, कंजक्टिव्हा, लॅक्रिमल ग्लँड. लॅक्रिमल ग्लँड म्हणजेच कोणत्या तर आपल्या अश्रुग्रंथी, त्यानंतर आयलिड्स, त्यानंतर पॅलेट. पॅलेट म्हणजे टाळू, टीथ, लिप्स, नोज, टंग, चीक.
तर ह्यांच्याशी संबंधित कॅरीज सेन्सरी इम्पल्स फ्रॉम, इकडून ब्रेनला, या सगळ्या भागांमधून ब्रेनला इम्पल्स या ठिकाणी या नर्वच्या माध्यमातून जातात आणि या ठिकाणी ब्रेनकडून कोणत्या कोणत्या भागाला हिच्या माध्यमातून इम्पल्सेस येतात हे देखील पाहूया. लॅक्रिमल ग्लँडला इम्पल्सेस येतात, त्यानंतर मसल्स ऑफ द लोअर जॉला येतात, त्यानंतर सबलिंग्वल ग्लँडला येतात, त्यानंतर सब मॅक्झिलरी आणि सलायव्हरी ग्लँड. हे खरं तर सबलिंग्वल आणि सब मॅक्झिलरी या सलायव्हरी ग्लँडचेच प्रकार येतात. एकंदर मित्रांनो जे काही सिग्नल्स आहेत तर ते ब्रेनकडूनही ऑर्गन्सकडे जात आहेत आणि ऑर्गन्सकडून ब्रेनकडे जात आहेत. म्हणजेच हिचं नेचर कसं असेल रे, तर ही मिक्स्ड प्रकारची असणार, म्हणजे सेन्सरी प्लस मोटार, म्हणजेच काय बरं, मिक्स्ड. आता मित्रांनो आपण 6th टाईप जी काही आहे तर ही देखील आपण आयशी संबंधित पाहिली होती. त्यातही पुन्हा तिचा संदर्भ, तिचं काम जे काही आहे तर मुवमेंट ऑफ आयबॉल आहे. ठीक आहे, काय बरं, मुवमेंट ऑफ आयबॉल. म्हणजे 3rd, 4th अँड 6th. 6thचं नाव काय, तर ॲबडसन्स नर्व. ठीक आहे, त्यापूर्वी हिचे जे काही 3 ब्रँचेस आहेत तर त्यांचे देखील नावं वाटलं तर लक्षात ठेवा. कोणाचे, तर ट्रायजेमिनलचे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं. पहिला जो काही आहे, पहिली ब्रँच तर ती ऑप्थॅल्मिक आहे, डोळ्याकडे जात असते. दुसरी जी काही आहे तर ही मॅक्झिलरी आहे, म्हणजे अप्पर जॉ जो काही आहे तर त्याला मॅक्झिला म्हणतात. आणि लोअर जॉकडं तिसरी तिची ब्रँच जात असते आणि त्या ठिकाणी तिला मॅन्डेबुलार म्हणतात. मॅन्डेबुलार म्हणजेच लोअर जॉ. म्हणजे बघा, ट्रायजेमिनल जी काही आहे तर ही लार्जेस्ट अशी नर्व आहे. तिच्या 3 ब्रँचेस आहेत. एक आयकडे जाते, तिला ऑप्थॅल्मिक म्हटलं जातं. दुसरी जी काही आहे तर मॅक्झिला म्हणजेच अप्पर जॉकडे जाते, तिला मॅक्झिलरी म्हटलं जातं. आणि 3rd जी काही आहे तर ती मॅन्डिबुलार म्हणजेच लोअर जॉकडे जाते. तर ह्यांचं देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. या ठिकाणी ट्रायजेमिनल ही मिक्स्ड प्रकारची आहे. त्यातही पुन्हा त्यांच्या ज्या ब्रँचेस आहेत तर त्यांचं नेचर देखील जर लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा. या ठिकाणी ऑप्थॅल्मिक जी काही आहे तर ती सेन्सरी प्रकारची आहे. मॅक्झिलरी जी काही आहे तर मिक्स्ड प्रकारची आहे. आणि जी काही मॅन्डिबुलार आहे तर ती देखील मिक्स्ड टाईपची आहे. ठीक आहे, तर एकंदर जी काही 5th आपली नर्व आहे, क्रॅनियल नर्व, तर ही महत्त्वाची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी जी 6th आहे, 6th नर्व, तर ती आहे ॲबडसन्स. मुवमेंट ऑफ आयबॉलशी संदर्भ तिचा येत असतो. मोटार स्वरूपाची ही नर्व आहे. म्हणजेच काय, तर ब्रेन टू त्या ठिकाणी आय मसल अशा पद्धतीनं सिग्नल पास करते. म्हणजेच ही मोटार स्वरूपाची आहे आणि हिच्या माध्यमातून आयबॉलला कनेक्ट होणारा एकच मसल कंट्रोल होतो आणि त्याचं नाव आहे लॅटरल रेक्टस मसल. काय बरं, लॅटरल रेक्टस मसल. कशी आहे बरं, तर मोटार नेचर आहे तिचं. त्यानंतर 7th जी काही आहे तर ही फेशियल नर्व या कॅटेगरीमध्ये येते. हिचं नाव काय बरं, फेशियल. नावामध्येच आहे फेशियल. म्हणजेच काय, तर चेहऱ्यावरचे जे काही मुख्यतः एक्सप्रेशन्स आहेत तर हे फेशियल नर्वच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंट्रोल केले जातात. जर या नर्वला काही झालं तर एक्सप्रेशन्स सोबतच इतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अफेक्ट होऊ शकतात. ठीक आहे, तर या ठिकाणी स्टार्ट कुठून होते, एंड कुठं होते हेही महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी पॉन्सपासून स्टार्ट होते आणि कॅरीज सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम, कुठून सेन्सरी इम्पल्सेस इन ब्रेनकडं घेऊन जाते, तर बघा, टेस्ट बर्ड्स ऑफ द अँटेरियर 2/3 ऑफ द टंग. म्हणजे टंगचा जो काही अँटेरियर 2/3 पार्ट आहे तर त्या ठिकाणच्या टेस्ट बर्ड्समधले सिग्नल्स ही ब्रेनकडं घेऊन जाते. ठीक आहे, आणि मोटार इम्पल्सेस काही कॅरी करते का, तर यस, फेशियल मसल्सला हिनं सिग्नल पास करते. त्याच्यानंतर पॅलेटला हिनं सिग्नल त्या ठिकाणी पाठवते. त्यानंतर हायोड नावाचं जे काही बोन आहे, सिंगल बोन आहे मित्रांनो. जेव्हा आपण त्या ठिकाणी स्केलेटल सिस्टीम पाहिलेली आहे तेव्हा हायोडबद्दल ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. हे एकमेव असं बोन आहे की जे इतर कोणत्याही बोनला अटॅच नाही आहे. त्याच्यानंतर सबलिंग्वल अँड सब मॅन्डिबुलार सलायव्हरी ग्लँडवर देखील हिचं नियंत्रण असतं. म्हणजेच एवढ्या ऑर्गन्सकडून हिनं ब्रेनकडं सिग्नल नेते आणि ब्रेनकडून एवढ्या ऑर्गन्सकडं सिग्नल घेऊन येते. म्हणजेच हे सेन्सरी काम झालं हिचं आणि हे मोटार काम झालं. साहजिकच हिचं नेचर जे काही असेल तर हे मिक्स्ड असणार. लक्षात आलं का. त्यानंतर मित्रांनो जी काही 8th आहे तर ती वेस्टिब्युलो कॉक्लियर आहे. कॉक्लियर हा शब्द जेव्हा येईल तेव्हा समजून घ्या मित्रांनो, त्या ठिकाणी इयरशी संदर्भ आहे. कारण कॉक्लिया नावाचा पार्ट आपल्या इंटरनल इयरमध्ये असतो आणि या ठिकाणी ही वेस्टिब्युलो कॉक्लियर जी काही आहे तर ही इम्पल्सेस कुठून कुठं घेऊन जाते, इंटरनल इयरकडून ही ब्रेनकडं इम्पल्सेस घेऊन जाते. म्हणजेच ऑडिटरी नेचर आहे हिचं आणि साहजिकच या ठिकाणी मोटार नेचर नाही आहे. म्हणजेच काय, ब्रेनकडून ही इम्पल्स कोणत्या पार्टकडे घेऊन जाते का, नाही, इंटरनल इयरकडून फक्त ब्रेनकडं. म्हणजे हेच या ठिकाणी हिचं नेचर कसं असेल रे,
सेन्सरी नेचर असेल, हिचं नेचर सेन्सरी असेल. त्यानंतर मित्रांनो वेस्टिब्युलो कॉक्लिअर नंतर 9th आपल्याला पाहायची आणि ती म्हणजे कोणती बरं, तर या ठिकाणी कॉक्लिअर आणि ह्याच्याच 2 पुन्हा ब्रँचेसबद्दल सांगितलेलं आहे, पण तेवढं आपल्याला डिटेलमध्ये पाहणं अपेक्षित नाही आहे. कॉक्लिअर ही सेन्सरी आहे आणि वेस्टिब्युलर जी काही आहे तर तिच्याबद्दल देखील या ठिकाणी पाहूयात. दोन्हीही कशा येतात तर सेन्सरी येतात. ठीक आहे, कॉक्लिअरबद्दल तर आपण पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी वेस्टिब्युलरबद्दल देखील ऑलरेडी पाहिलेलं आहे. दोन्ही सेन्सरी, म्हणूनच ओव्हरऑल जी 8th नर्व आहे तर ती कशा प्रकारची आहे, सेन्सरी आहे. त्यानंतर मित्रांनो ग्लॉसोफॅरिंजियल. ग्लॉसोफॅरिंजियल नावामध्येच आहे मित्रांनो, या ठिकाणी जी काही फॅरिंग्स आहे किंवा टंग आहे तर ह्याच्याशी संदर्भ हिचा असतोय. ठीक आहे, तर मेडुला रिजनमध्ये हिचा त्या ठिकाणी एंड होत असतोय आणि कुठून कुठं सिग्नल्स घेऊन जाते बघा. तर टेस्ट बर्ड्स ऑफ दी पोस्टर 1/3 ऑफ दी टंग अँड फॅरिंग्स, म्हणजेच त्या ठिकाणी पोस्टेरियल 1/3 पार्ट जो काही आहे टंगचा आणि त्यासोबतच फॅरिंग्स या भागामधून ब्रेनकडे सिग्नल घेऊन जाण्याचं काम ही नर्व करते. आणि त्यासोबतच ब्रेनकडून कोणत्या भागाकडे हिनं सिग्नल्स घेऊन येते तर मसल्स ऑफ दी फॅरिंग्स, त्यानंतर पॅरोटिड, सबलिंग्वल्स, सबमॅक्झिलरी सलायव्हरी ग्लँड्स. म्हणजे एकंदर मित्रांनो या ठिकाणी हिनं सेन्सरी नेचर देखील दाखवते आणि मोटार नेचर देखील दाखवते. ओव्हरऑल हिचं नेचर कसं असेल तर मिक्स्ड नेचर असेल. ठीक आहे, आता हे जे काही आहेत तर हे कामं यांचे लक्षात जरी नाही राहिले तरी काही हरकत नाही, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 10th नर्व आपल्याला पाहायची, खूप महत्त्वाची नर्व आहे मित्रांनो. या ठिकाणी तिचं नाव आहे वॅगस नर्व. काय बरं, तर तिचं नाव आहे वॅगस. तर या नर्वचं महत्त्वाचं काम काय मित्रांनो, तर सगळ्या ज्या काही इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज असतात तर ह्यांच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण कोणाचं असतं तर ह्या वॅगस नर्वचं असतं. इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज कोणामार्फत कंट्रोल केल्या जातात, ब्रेनमधल्या कोणत्या भागाकडून कंट्रोल केल्या जातात तर त्या केल्या जातात हँड ब्रेनमधल्या मेडुलाकडून. ठीक आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा, तर या भागामध्ये ह्याचं काय असणार बरं तर ओरिजिन असणार. त्यानंतर या ठिकाणी सेन्सरी इम्पल्सेस कोणत्या कोणत्या भागाकडून हिनं त्या ठिकाणी पास करत असते, लंग्स, हार्ट, इसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन. म्हणजे बघा रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम एवढ्यातल्या इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स ज्या काही आहेत तर किंवा हे जे काही ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सकडून ही काय करते बरं तर ब्रेनकडे सिग्नल पास करते. आणि हिचं मोटार नेचर देखील असणार, म्हणजेच ब्रेनकडून कोणकोणत्या ऑर्गन्सकडे हिनं सिग्नल पास करते तर मसल्स ऑफ फॅरिंग्स अँड दी लंग्स, फॅरिंग्स आणि लंग्सचे मसल्सकडे सिग्नल पास करते. त्यानंतर हार्टकडं, इसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन आणि एक्सेट्रा, म्हणजेच काय तर आणखी बरेचसे भाग आहेत. साहजिकच आता हिचं सेन्सरी नेचर देखील आहे, मोटार नेचर आहे, म्हणजेच इथं काय असणार तर मिक्स टाईपची ही नर्व असणार. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी काही 11th नर्व आहे तर ती स्पायनल ॲसेसरी नावाची आहे. काय बरं, तिला ॲसेसरी नर्व देखील म्हणतात. मित्रांनो या ठिकाणी ह्या नर्वचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी हे जे काही फॅरिंग्स आहे आणि नेक एरिया आहे आणि शोल्डर आहे तर या भागावर हिचा कंट्रोल असतोय. म्हणजेच काय तर आपलं जे काही मान वगैरे वळवण्याचं काम असतं ना तर हे मुख्यतः या नर्वमुळं शक्य होत असतं. म्हणजेच या ठिकाणी ब्रेनकडून सिग्नल या ऑर्गन्सकडं पाठवण्याचं काम करते. म्हणजे हिचं नेचर मुख्यत्वे कसं असणार बरं तर मोटार स्वरूपाचं असणार. ठीक आहे, स्पायनल नर्व म्हटलं जातं किंवा ॲसेसरी नर्व म्हटलं जातं. 11th नंबरची नर्व आहे आणि जे काही स्टार्टिंग आहे हिची तर मेडुला रिजनमध्ये आहे. आणि मोटार इम्पल्सेस ब्रेनकडून कोणकोणत्या भागाकडे येतात तर मसल्स ऑफ दी फॅरिंग्स, म्हणजेच आपला जो काही घसा आहे तिकडं, लॅरिंग्स, नेक अँड शोल्डर. लक्षात आलं का, नेक, शोल्डर, फॅरिंग्स अँड लॅरिंग्स एवढ्या भागाकडं त्या ठिकाणी सिग्नल्स म्हणजेच मोटार सिग्नल्स पास करण्याचं काम या ठिकाणी कोणती नर्व करते तर आपली स्पायनल नर्व करते. म्हणजेच हिचं नेचर जर पाहिलं तर सेन्सरी नेचर तर बिलकुलच नाही आहे, ओनली मोटार स्वरूपाचं मोटार नेचर आहे. ठीक आहे, त्यानंतर लास्ट आपल्याला या ठिकाणी नर्व पाहायची आणि तिचं नाव आहे हायपोग्लॉसल. ग्लॉसल हा शब्द जेव्हा येईल तेव्हा समजून घ्या त्या ठिकाणी फॅरिंग्सशी संदर्भ, टंगशी याचं काहीतरी रिलेशन आहे. मेडुला रिजनमध्ये हिची स्टार्टिंग होत असते. सेन्सरी नेचर नाही आहे, फक्त काय असणार आहे तर मोटार नेचर आहे. मसल्स ऑफ दी टंग, फॅरिंग्स आणि टंगशी याचं रिलेशन आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सेन्सरी बिलकुलच नाही आहे, फक्त काय बरं सिग्नल्स ब्रेनकडून या ऑर्गन्सकडं म्हणजेच टंग आणि फॅरिंग्स यांच्याकडे जात आहेत. म्हणजेच नेचर कसं आहे रे तर मोटार नेचर आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण
ज्या काही क्रॅनियल नर्व्ज आहेत तर त्या सगळ्या क्रॅनियल नर्व्ज क्रमानं पाहिलेल्या आहेत. मी आशा करतो की तुम्हाला या सगळ्या लक्षात राहिलेल्या आहेत. तर देखील एक फास्ट आपण रिवाईज करूया. कोणकोणत्या नर्व पाहिल्या, तर पहिली नर्व आपण पाहिली त्या ठिकाणी ऑल्फॅक्टरी नर्व, जी कशी होती, सेन्सरी होती. दुसरी पाहिली ऑप्टिक नर्व, कशी होती, तर ती देखील सेन्सरी होती. थर्ड पाहिली आपण त्या ठिकाणी आयशी संदर्भ असणारी ऑक्युलोमोटार नर्व. ठीक आहे. फोर्थ कोणती होती, तर फोर्थ जी काही होती तर ती देखील डोळ्याशी त्याचा संबंध होता आणि पॅथेटिक नर्व असं तिचं नाव होतं. त्याच्यानंतर फिफ्थ जी काही होती तर ट्रायजेमिनल नर्व सगळ्यात मोठी होती. सिक्स्थ जी काही होती तर ती कोणती होती रे, तर ती ॲबडसन्स नर्व, डोळ्याशी तिचं रिलेशन होतं. त्यानंतर सेवन्थ फेसियल पाहिली आपण. ठीक आहे, फेशियल एक्सप्रेशन्स. त्यानंतर एट्थ जी काही होती तर वेस्टिब्युलो कॉक्लियर पाहिली. त्यानंतर नाईन्थ जी काही आहे तर ती कोणती होती, तर ग्लॅसोफॅरिंजियल पाहिली. ठीक आहे, नाईन्थ जी काही पाहिली तर ग्लॅसोफॅरिंजियल. त्यानंतर टेन्थ जी पाहिली तर अतिशय महत्त्वाची इन्व्हॉलंटरी ॲक्शन्सवर कंट्रोल ठेवणारी वॅगस नर्व पाहिली. 11th जी काही पाहिली तर स्पायनल नर्व पाहिली, जिला त्या ठिकाणी ॲसेसरी नर्व देखील म्हटलेलं आहे. आणि जी काही 12th पाहिली तर ती हायपोग्लॉसल पाहिली, जी टंगवर कंट्रोल ठेवत असते आणि जी फक्त मोटार नेचरची असते. तर या ठिकाणी मित्रांनो ह्याच्यावरचेच काही MCQ आपण इथं पाहूया, बघूया जमतात का. एकच MCQ आहे. ऑक्युलोमोटार नर्व इज डॉट डॉट क्रॅनियल नर्व. कितव्या नंबरची ही क्रॅनियल नर्व आहे ऑक्युलोमोटार, तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ही थर्ड म्हणजे तिसऱ्या नंबरची आहे. फर्स्ट ऑलरेडी पाहिली ऑल्फॅक्टरी, सेकंड कोणती पाहिली तर त्या ठिकाणी ऑप्टिक, आणि थर्ड होती ही आपली ऑक्युलोमोटार. तर या ठिकाणी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण क्रॅनियल नर्व ज्या काही आहेत तर त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आणि आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्पायनल नर्व्जविषयी पाहायचं आहे. स्पायनल नर्व्जविषयी बेसिक इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. 31 पेअर्स असतात त्यांच्या, आणि त्यांचं जे काही डिवायडेशन आहे तर ते देखील आपल्याला या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं आहे. मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा सगळा जो काही भाग आहे क्रॅनियल नर्व्जचा आणि ओव्हरऑलच नर्व्ज इन PNS तर याविषयी तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही निश्चितच या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधू शकता. लवकरच मित्रांनो नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं आपण भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.